पीएला सगळ्या लफड्यात सहभागी करून घ्यायचं असेल तर त्याला योग्य पगार आणि वेळेवर द्यावी. साहेब आहेत ना आमचे, ते साहेब कॉल गर्लला बोलवतात. मसाज पार्लरच्या मुलींना आपल्याकडं बोलवून त्यांची सेवा घेतात. मला आपले पैसे बुडवले, पगार दिला नाही, काय नाही, मग काय करणार म्हणला, करावं लागतं हे. याची पण आपल्याकडं नोंद आहे आणि गरज पडलीच तर माझ्याकडं CCTV पण आहेत, ते पण मी देऊ शकतो. चौधरीकडे नोकरी करण्यापेक्षा कदाचित त्या पोरांना जास्त कमावलं असेल, इतका चौधरीचा बदनामीचा प्रकार घडलेला आहे. नाराज असलेल्या सहाय्यकाने व्हिडिओ बाहेर काढले आणि मग सोशल मीडियावर ते व्हायरल झाले. हम तुम एक कमरे में बंद हो और चाबी खो जाए हे गाणं लावून. म्हणजे कुणाला कामाला लावलंय तर त्याचे पैसे द्यायचे हे भाजपवाल्यांना माहीत नाही. मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनाही सांगायचं आहे की 12-13 वर्ष झालं तोच स्टाफ आपल्याकडे आहे. त्याच्यामध्ये एक निर्धास्तपणा आलाय आणि तो लोकांना आता फाट्यावर मारू लागलाय. ही गरम किटली चहा करणाऱ्या मालकालाच त्रास देते. नमस्कार. एक तर राजकारण्यांनी लफडे करू नयेत, करायचेच असतील तर PA समोर करू नयेत. PAला सगळ्या लफड्यात सहभागी करून घ्यायचं असेल तर त्याला योग्य पगार आणि वेळेवर द्यावी, म्हणजे लफडे उघड होत नाहीत. आणि असे लफडे, घोटाळे, गडबडी उघड होऊ लागल्या की तुमचा गेम तुमच्या जवळचा माणूसच करतो हे लक्षात ठेवा. मी तुम्हाला 2 उदाहरणं सांगणार आहे पहिल्यांदा आणि मग मूळ प्रकरणाकडे येतो. एक माजी आमदार, आता माजी झालाय, आजी असतानाच्या काळामध्ये भलती विधानं करत होता. म्हणजे काय, मम भार्या समर्पयामी वगैरे असली सगळी ती विधानं करत होता आणि त्याच्या विरोधात मी अगदी सगळं काही बोलत होतो. तेव्हा या माजी आमदाराच्या एका माजी PAनं मला बोलावून घेतलं आणि सांगितलं की साहेब तुम्ही याला उघडं नागडं करू शकता. म्हटलं कसं बाबा? त्यांनी सांगितलं की हे जे साहेब आहेत ना आमचे, ते साहेब कॉल गर्लला बोलवतात, मसाज पार्लरवर जातात, मसाज पार्लरच्या मुलींना आपल्याकडं बोलवून त्यांची सेवा घेतात. यात वेगळं काय? कारण आता राजकारणी म्हटल्यावर बुवा तिथे बाया म्हटलं तसं राजकारणी तिथे लफडे आलंच की. बराच काळ जनसेवेमध्ये दूर असतात आपल्या घरापासून, मग कधी कधी इच्छा होते ती पूर्ण करत असतात. त्यामुळं अशा व्यक्तिगत आयुष्यातील लफड्यांना उघड करावं या मताचा मी नाही. म्हटलं काय काय सिद्ध करता? मला पुराव्यासहित सिद्ध करता येईल. कसं काय? ते म्हणला कॉल गर्लला दिलेले पैसे हे आमच्या साहेबांनी ऑनलाईन फोनपे, गुगल पेनी दिलेले आहेत आणि त्याची नोंद आहे, तिच्या नावाची, साहेबाच्या अकाउंटवरून गेल्याची माझ्याकडं नोंद आहे. त्याच वेळेला आपल्या रूममध्ये एक वेगळी रूम ते बुक करतात आपल्या हॉटेलमध्ये, तिथे थांबला तिथे, आणि तिथे ते जातात. याची पण आपल्याकडं नोंद आहे आणि गरज पडलीच तर माझ्याकडं CCTV पण आहेत, ते पण मी देऊ शकतो. म्हणलं अरे एवढं लफडं, तू त्या माणसाची निष्ठावान होतास, म्हणजे कुणाचे व्यक्तिगत लफडे बाहेर काढावे असं मला वाटत नाही आणि तू का उगाचच हे करत बसतोयस? तर त्यानं मला ते सगळे पुरावे दाखवले, दिले नाहीत, दाखवले. जरा आश्चर्यचकित झालो. म्हणलं तू का विरोधात गेलास? ते म्हणलं आपले पैसे बुडवले, पगार दिला नाही, काय नाही, मग काय करणार म्हणला, करावं लागतं हे. ज्याला गरज आहे, कारण त्याला ते पुरावे देताना माझ्याकडून काही अपेक्षा होत्या. त्याची बदनामी तर होतीच होती, पण पैसे मिळतील अशा अपेक्षा होत्या. पैसे इथे आपणच मागून जगतोय, लोकांना कुठे देणार, त्यामुळे त्याला दिले नाहीत. घटना क्रमांक 1. आता घटना क्रमांक 2 सांगतो. एक अशाच माजी आमदार आणि त्या माजी आमदारांच्या घरामध्ये सगळीकडं CCTV लावलेलं. गंमत अशी की या माजी आमदार एका आपल्याच नेत्यासोबत स्थानिकच्या, त्यांच्याच घरामध्ये जवळीक साधताना, त्यांना काय, आपलंच घर असल्यामुळे त्यांना काय वाटणार ना, तर त्या जवळीक साधत होत्या आणि नेमकं त्यांना हे कळलं नाही की आपणच आपल्या घरात कुठे कुठे CCTV लावलेत. ही सगळी जवळीक CCTVत कैद झाली. बरं, हे प्रकरण आधीचं, जुनं नाही, म्हणजे फार नवं नाही. आणि एकदा काय झालं की त्यांच्याच नाराज असलेल्या सहाय्यकाने तो CCTV दुरुस्तीला म्हणून त्याचा DVR नेला आणि त्या DVR मधून नेमके यांच्या रात्रीच्या जवळीकतेचे व्हिडिओ बाहेर काढले
आणि मग सोशल मीडियावर ते व्हायरल झाले. हम तुम एक कमरे में बंद हो और चाबी खो जाए हे गाणं लावून. खुलासे नावांचे करत नाही आहे. एक विदर्भातला आहे तर एक आमच्याच भागातला आहे. तर या सगळ्या प्रकारानंतर, या व्हायरल व्हिडिओनंतर या दोघांनाही एक अक्कल आली होती की PA कसा ठेवावा. आता येतो मूळ प्रकरणाकडं, ज्या प्रकरणावर आपल्याला बोलायचं आहे. त्यामध्ये विजय चौधरी नामक जे भारतीय जनता पार्टीचे पूर्व महामंत्री, आता नाही आहेत ते उत्तर महाराष्ट्राचं उत्तर महाराष्ट्र म्हणायचं तर नाही, धुळे नंदुरबार जिल्हा जो असतो त्या भागाचं सगळं काम बघत होते भाजपचं. विजय चौधरी त्यांचं नाव. आणि एक दिवस अचानक त्यांच्या कॉल रेकॉर्ड्स बाहेर येऊ लागल्या. सगळ्यात पहिल्यांदा कॉल रेकॉर्डिंग आली ती त्यांची माजी केंद्रीय मंत्री, माजी खासदार, आता सर्वार्थानं ते माजी झालेत, भागवत कराड यांची. पंकजा मुंडे कशा नेत्या नाहीत, भागवत कराड कसे चांगले नेते आहेत, हे विजय चौधरी कराडांना पटवून सांगत होते. आणि पंकजा मुंडेंच्या विरोधात भागवत कराडांना बळ देण्याची भाषा बोलत होते. म्हणजे त्यांचं काय, हे कसं आहे, हे विजय चौधरींचं बोलणं म्हणजे एक आग 10 घरी लावण्यासारखं आहे. ते आपलं लावत होते. ज्यांना विरोध आहे त्यांना फोन करून ते आपली बाजू मांडायचा प्रयत्न करत होते, आपलं पुढे रेटायचा प्रयत्न करत होते, म्हणजे आपल्यालाही स्थान मिळावं हे ते करत होते. ते डॉक्टर कराडांसोबतची रेकॉर्डिंग व्हायरल झाली आणि त्यानंतर पुढे गिरीश महाजनांच्या सोबतच्या कॉल रेकॉर्ड व्हायरल झाल्या. आता गिरीश महाजनांचं, जसं डॉक्टर कराडांचा विरोध पंकजा मुंडेंना, तसा गिरीश महाजनांचा विरोध खडसेंना. आता एकनाथ खडसेंच्या घरात रक्षा खडसे असल्यामुळे त्यांना सुद्धा, तर रक्षा खडसेच्या विरोधात त्यांचा राजीनामा झाला पाहिजे, त्या नाही राहिल्या पाहिजेत, या आशयाचे संवाद त्यांनी गिरीश महाजनांशी साधले होते. आता गिरीश महाजनही भाजपचे, रक्षा खडसेही भाजपच्या, चौधरीही भाजपचे. त्यामुळे एका भाजप नेत्याविरुद्ध दुसऱ्या भाजप नेत्याकडे तिसरा भाजपचा नेता बोलत होता आणि ते सुद्धा कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालं. पुढे तिसरं ते अजून एक मंत्री आहेत, पणन मंत्री रावल, त्यांच्याकडे त्यांच्याशी बोलणं झालं आणि त्यांच्यासोबत बोलताना हिना गावितच्या विरोधात ते बोलत होते की ही बाई कशी आहे, काय करते, आता नवीन आणायला पाहिजे. त्या डॉक्टर नटावदकर नावाच्या एक चांगल्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत, त्यांचा प्रवेश घेतो. म्हणजे हे नटावदकरांच्या प्रवेशाचा आधीच आहे, हे लोकसभा निवडणुकीच्या आधीचा सगळा प्रकार आहे. आणि हिना गावितला कसं काढलं पाहिजे, मोदींच्या मनात तिच्याविषयी चांगली भावना कशी आहे, का बरं आहे, तर ट्राईब आहे, उच्च शिक्षित आहे म्हणून आहे, तसं आपल्याला एखादं मागास, उच्च शिक्षित असं नेतृत्व पुढे आणायला हवं, या अर्थाच्या त्या गप्पा होत्या. आता गंमत अशी आहे, योगायोग असा आहे की पंकजा मुंडे, रक्षा खडसे आणि हिना गावित या तीनही महिलांच्या विरोधात हे विजय चौधरी बोलत होते. मग बोलताना खडसेंच्या विरोधात बोलताना त्यांचे अपशब्द येत होते. मग काय त्यात ते बीप लावून ऐकवायचं. मी कुठलीच क्लिप तुम्हाला ऐकवणार नाही आहे, ते बीप लावून ऐकवायचं. तो हा सारखा माचो, बेंचो हे सगळे शब्द साधारण वापरत होता, जे भाजपच्या संस्कारात बसत नाहीत. म्हणजे भाजपचे संस्कार जाहीरपणे माचो बेंचो बोलण्याचे नाही आहेत. हां, फार फार तर एक केंद्रीय मंत्री ते गेलं भोकात, ते गेलं गात असं म्हणतात, ते गोष्ट वेगळी, ते चालतं. म्हणजे जाहीरपणे अपशब्द वापरण्याची संस्कृती भाजपची नाही आहे, हे असं म्हणूया आपण. ते वाक्य जरा छान होईल, कारण खाजगीत तर सगळेच असं असतं, त्याच्यामुळे त्याला काही फार बोलायची गरज नाही. आता या क्लिप रेकॉर्ड जवळपास 50 क्लिप त्यांच्या बाहेर आल्यात म्हणे, मी ऐकल्या 3-4च. ह्या कशा आल्या? कॉल रेकॉर्डिंग होऊ शकते ती फोन करणाऱ्याच्या मोबाईलवर किंवा फोन ज्याला केलाय त्याच्या मोबाईलवर. आता ज्याच्या मोबाईलवर फोन केलाय, म्हणजे गिरीश महाजन, ते रावळ किंवा कराड, हे आपलंच उघडं करणार नाहीत, म्हणजे आपणच आपलं उघडं कसं करतील. तर हे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली ती चौधरींच्या मोबाईलवरून, हे सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे. आता चौधरींनी आपल्याला अडचणीत येऊ शकेल असे विषय का बरं रेकॉर्ड केले असतील आणि ते व्हायरल केले असतील? असं चौधरी करतील का? तर नाही. काय झालं ते सांगतो. या चौधरींच्याकडं अचानक विदर्भातला एक पोरगा मुंबईत भेटला, आणि त्यानं सांगितलं की मी अमुक मंत्र्याकडं काम केलं आहे, तमुक मंत्र्याकडं काम केलं आहे, आपल्याला काम मंत्र्यांचं VIP कसं करायची याची सवय आहे, तर तुम्ही मला प्लीज PA म्हणून नोकरीवर ठेवा.
ह्यांनाही एक हवा होता, मी सोशल मीडिया खूप छान सांभाळतो, सोशल मीडियावर खूप चांगल्या पोस्ट करतो, त्याचा रीच वाढवून देतो वगैरे वगैरे. तर हे सगळं त्यांनी त्या चौधरींना सांगितलं आणि सोशल मीडियावरचा रीच वाढेल, पोस्ट होतील, सोबत एक सहाय्यक मिळेल, या हेतूने चौधरींनी त्याला हो म्हणून टाकलं. बरं, भाजपवाल्यांची सवय कशी आहे, भाजपवाले सुद्धा ठाकरेंच्या वर्णातले आहेत. त्यांना देणं माहीतच नाही, घेणंच माहीत आहे. म्हणजे कुणाला कामाला लावलंय तर त्याचे पैसे द्यायचे हे भाजपवाल्यांना माहीत नाही. म्हणजे लोक आमच्यावर आरोप करतात भाजपवाले देतात म्हणून, पण तेही होत नाही भाजपवाल्याकडून. भाजपवाल्याकडून पैसे काढणं फार अवघड असतं बरं का. म्हणजे अजून मला मिळाले नाहीत म्हणून मी तुम्हाला खात्रीनं सांगतोय. तर या चौधरींचा आणि त्याचा काही पैशाचा झाला घोळ. पगार कमी, कमी देणे, न देणे, जाऊ दे चल पुन्हा बघू असं म्हणणे, या स्वरूपात झाला घोळ. आणि हा एके दिवशी राग त्या चौधरींचा मोबाईल गेला घेऊन. मग कसं बसं पटवून मोबाईल परत आणला आणि आणल्यावर त्यांना काय डोक्यातच नाही. महिना, 2 महिने, 3 महिने, 4 महिने निघून गेले आणि त्यानंतर एक एक क्लिप व्हायरल होऊ लागल्या. ह्याच्याकरता पीए ठेवताना विचार करायचा. त्या पीएनं सगळं काढलं आणि जगात देऊन टाकलं. चौधरींना याची पगार देऊन जेवढा फायदा झाला असता ते न देऊन काढून टाकून जास्त नुकसान झालंय. चौधरीकडे नोकरी करण्यापेक्षा कदाचित त्या पोरांना जास्त कमावलं असेल, इतका चौधरीचा बदनामीचा प्रकार घडलेला आहे. हे पीएमुळे बदनाम होणं एवढं पुरतंच आहे का? नाही. त्या पुण्याच्या महापौर ज्या खरोखरच खूप चांगलं काम करतात, त्यांच्या पतीचं तर काम उत्तमच आहे. तर त्या पुण्याच्या नागापुरे नावाच्या ज्या महापौर आहेत, त्यांनी असाच एक पीए ठेवला आणि नेमकं त्याची बायको त्या MPSCच्या प्रकरणामध्ये सिलेक्ट झाली आणि तिच्यावर झाला आरोप. आणि गरज नसताना, म्हणजे काही संबंध नाही त्या मंजुषा नागपुरेंचा या सगळ्या प्रकरणाशी, MPSCच्या प्रकरणात मंजुषा नागपुरेचं काम अडकलं. उगाच त्यांच्यावर आरोप झाले. आता पीएमुळे हे घडलंय. त्यामुळं पीए ठेवताना जरासा विचार करावा. जरासा लक्षात ठेवा, महादेवानं सुद्धा आपला सहाय्यक म्हणून नंदी ठेवला. गणपतीसारख्या देवानं उंदीर ठेवला. उंदीर काय करणार आहे असा विचार केला नाही. नंदी काय करणार आहे असा विचार केला नाही. आणि पीएमुळेच हे सगळं नुकसान होतं हे लक्षात ठेवायचं. आपण सुद्धा पीए एक तर चांगला ठेवावा, नाही तर त्याला चांगला सांभाळावा. पंकजा मुंडेंचा निवडणुकीतला पराभव हा त्यांच्या स्टाफमुळे झाला होता. हे सगळं जग, पंकजा मुंडे मान्य करत नाहीत, बाकी सगळं जग मान्य करतं, त्यांच्या स्टाफमुळे झाला होता. मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनाही सांगायचं आहे की 12-13 वर्ष झालं तोच स्टाफ आपल्याकडे आहे. त्याच्यामध्ये एक निर्धास्तपणा आलाय आणि तो लोकांना आता फाट्यावर मारू लागलाय. तर हे फाट्यावर मारणं सुद्धा फडणवीसांच्या स्टाफकडून होतंय का हे तपासलं पाहिजे. त्यामुळं सातत्य ज्या माणसांच्या मध्ये येतं आणि आपली जागा स्थिर वाटू लागते, तेव्हा असा घोटाळा होऊ शकतो. त्यामुळे या पीए, सहाय्यक, OSD, सचिव, खाजगी सचिव या सगळ्या मंडळींच्याकडं जरा नीट लक्ष देऊन त्यांना नीट करणं आवश्यक आहे. आता चहापेक्षा किटली गरम हा शब्दप्रयोग वापरला जातो आणि ती गरम किटली चहा पिणाऱ्यांना किंवा देणाऱ्यांना त्रास देऊ शकते. आता तसं होत नाही आहे. ही गरम किटली चहा करणाऱ्या मालकालाच त्रास देते, चटके देते, एवढं लक्षात ठेवावं. नमस्कार.